नमस्ते मित्रांनो, आज आपण 12 नंबर येथे 1000 मुलांची वस्ती इथे आलो. किचनमध्ये जे स्टोर रूम आहे त्या साप गेला म्हणून फोन केला होता आपल्याला. तर बघू, इथं आपण लोकेशनवर आलो आहोत. चेक करूया आपण इथं साप गेला असं. बघू शकतो किती प्रमाणात जास्त सामान आहे. सामान असल्यानं सर्वात जास्त प्रमाणात उदास प्रमाणात असतं आणि ते खाण्याचं काम साप चांगल्या प्रमाणात होतो म्हणून ते साप येत राहतात. तर आपण चेक करूया साप विषारी का बिनविषारी त्याला पकडायचा प्रयत्न करूया. फुंकार ऐकू शकता तुम्ही. आहा, बरोबर किचनच्या वट्याखाली बसलेला आहे. उंदराचं प्रमाण जर जास्त राहिलं तर असे साप निघत राहतात. आता बघू शकता कशा पद्धतीने अटॅक करायचं. पराकाढून थांबतो इंडियन स्पेक्टर कोब्रा आणि न्यूरोटॉक्सिक पॉयझन त्याच्या विषदंतामध्ये असतं, जे माणसाला चावल्यानंतर पॅरालिसिस नंतर हार्टवर अटॅक होऊ शकते. त्याचं विष किती सुंदर आहे बघा. फुल वयस्कर आहे. किती सुंदर. 3.5-4 फुटाचा आहे. आपल्याला 2 फुटाचा सांगते. 3.5-4 फुटाचा हात लागायचा. 2.5 फीट कोबरा आहे. सापाचं आयुष्य जे आहे ते 28 ते 30 वर्ष असतं. त्याच्यामध्ये हे साप अंडे देतात, म्हणजे अंडे देतात. त्याच्यातील कम से कम 12 ते 13 अंड्यांमधून 4 ते 5 पिल्ले निघत राहतात. आणि त्याच्यामध्ये वयस्कर होईपर्यंत कम से कम 1 ते 2च मोठी साईज मध्ये होत राहते सापांमध्ये. बाकीच्या सापांमध्ये एवढे म्हणजे शत्रू आहेत, जसे पक्षी, मनुष्य राहू द्या, तर कोणते मोठे जीव राहू द्या, ते डायरेक्ट मारून टाकायचं काम करतात. बघू शकता हे जास्त प्रमाणावर होते. पाण्याच्या शोधामध्ये जास्त प्रमाणात मानवी वस्तीमध्ये घुसत राहते आणि सापांना कधीच फरशीवर चालता येत नसतं, ग्रीप बरोबर बसत नसते.
बघू शकता मोठ्याकडे बाजू कशी गुंतवलेली आहे त्या एका उंदराला शिकार केली गेलेली आहे. आता बॅक कशी त्यांनी करतो बघा मध्ये काढा त्याला तेव्हा ही उंदीर खालायचं म्हणून त्याला कपचे बाहेर तेव्हा ते उंदीर फोटो घे कुठे पचलेलं त्याला काढून टाकलं. मित्रांनो आपण सापाला तर नागाला तर पकडलेला आहे. तर ह्याला घेऊन सुरक्षित ठिकाणी म्हणजे मानवी वस्तीचं प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी घेऊन जाऊन ह्याला सोडून देऊया जेणेकरून हे नेचरमध्ये सुरक्षित राहतील. आणि कुठेही साप निघाली तर जवळच्या सर्पमित्राशी कॉन्टॅक्ट करा नाही तर वन विभागाशी. आणि वन विभागाचा नंबर आहे 1926. त्या नंबरशी कॉन्टॅक्ट केलं तर जवळची कोणतेही सर्पमित्र येऊन या सापाला अथवा कोणत्या मुख्य प्राणी जखमी असतील अवस्थित सापडलेले असतील त्या प्राण्याला रेस्क्यू करतील. थँक्यू. आणि Mm.